नमस्कार मित्रांनो, आपण आज सामान्य विज्ञान इयत्ता 7वीचं बघणार आहोत. बघा, हे जे काही आपण बघणार आहोत, हे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जसे की UPSC, MPSC तसेच जेवढ्या पण काही गव्हर्नमेंटच्या एक्झाम होतात त्याच्यासाठी हे तुमच्यासाठी कामात असणार आहे. तसेच जे काही 7वीचे विद्यार्थी आहेत त्याच्यासुद्धा साठी सुद्धा हे कामात असणार आहे. तसेच ज्यांना विज्ञान अवघड जातो हा विषय, तर आपण बेसिक्सपासून सुरुवात करणार आहोत. मग बेसिक जे काही चालू करणार आहोत आपण ते इयत्ता 7वीपासून चालू करणार आहोत. यामध्ये आपण 7वीपासून तर 12वीपर्यंतचे जेवढे काही विज्ञानाचे टॉपिक राहणार आहोत ते सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत. तर चला आपण सुरुवात करूया. 6वीचं जे काही बुक आहे बघा, मुळात तर आपण त्याची इंडेक्स बघू. इंडेक्समध्ये जर बघायला गेलो आपण तर आपल्याला दिसेल की कोणकोणते चॅप्टर्स आहेत आणि आपण जे काही चॅप्टर्स राहणार आहे ते एका सिक्वेन्सनी समजून घेणार आहोत. आता बघा, इथं पहिला चॅप्टर आपल्याला सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण, वनस्पती रचना व कार्य, त्याच्यानंतर नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म, सजीवांतील पोषण, अन्नपदार्थांची सुरक्षा, भौतिक राशींचे मापन, गती, बल, कार्य, स्थितिक विद्युत ऊर्जा येते, त्याच्यानंतर उष्णता, आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यानंतर पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, मानवी स्नायू व पचनसंस्था, बदल, भौतिक आणि रासायनिक बदल, त्याच्यानंतर मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे, पदार्थ आपल्या वापरातील, नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रकाशाचे परिणाम, त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती, त्याच्यानंतर पुढचं जर बघायला गेलो आपण तर आपल्याला दिसतं चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म आणि तारकांच्या दुनियेत. असे एकूण 20 चॅप्टर आपल्याला इयत्ता 7वीच्या बुकमध्ये बघायचे. तर चला आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. बघा, पहिला जो काही चॅप्टर आहे तो सजीवसृष्टी आणि अनुकूल आणि वर्गीकरण. आता सजीवसृष्टीबद्दल आपल्याला हे जे काही दिलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला असं माहिती आहे की जर आपण बघायला गेलो तर सजीवांची सुरुवात मुळात कुठून झाली, तर आपल्याला माहिती आहे की पहिले सजीव पाण्यात निर्माण झाले आणि त्याच्यानंतर त्यांचं जे काही इव्होल्युशनची प्रोसेस ही आपण यापूर्वी बघितलेली आहे. आता आपल्याला पुढे जर बघायला गेलो तर याच्यासाठी म्हणजे सजीव उत्पत्ती होण्यासाठी कोणत्या परिस्थिती ज्या काही होत्या ज्या अनुकूल झाल्या याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बघून घ्यायचं. तर चला सुरुवात करू आपण. अनुकूलन म्हणजे ॲडॅप्टेशन म्हणजे काय आहे? एखाद्या परिस्थितीशी तुम्ही कसं जुळवून घेताय त्याला तुम्ही काय म्हणू शकता, तर ॲडॅप्टेशन म्हणू शकता. मग त्यात कसं असतं, तर आपल्याला प्रत्येक परिस्थितीसोबत जुळवण्यासाठी थोडासा काय करावा लागतो, काळ घालवावा लागतो आणि त्या काळानुसार आपण काय करत असतो, तर प्रत्येक जी काही परिस्थिती असणार आहे तिच्यासोबत आपण जुळवून घेत असतो. आता आपल्याला माहिती आहे की जसं जसं पहिले सजीव जन्माला आले असतील ते पाण्यात आले असतील आणि ते पाण्यासोबत त्यांनी काय केलं असेल तर त्यांचा जे काही परिस्थितीसोबत जुळवून घेतलं असेल. परंतु आपण असं लक्षात घेऊ की एखादं छोटंसं तलाव किंवा पॉन्ड्स होतं, तलाव नाही म्हणता येणार, छोटंसं असं पॉन्ड होतं आणि त्याच्यात एक सजीव होता सपोज, बरोबर आहे. आता असं लक्षात घ्या की हे पाणी नंतर संपत आलं असेल आणि हा जो पाण्यात राहणारा सजीव होता हा पाण्यात कसा राहू शकतो जर पाणीच नसेल तर. मग असं एक वेळेस झालं असेल की तो सजीव म्हणजे त्याची डेथ झाली. पुन्हा आपण असं लक्षात घेऊ की असं सजीव, मग ह्या सजीवाला असं लक्षात आलं जर आपल्याला जगायचं आहे तर आपल्याला पाण्याबाहेरचं सुद्धा काय करावं लागेल, तर जगावं लागेल. त्याच्यामुळे त्याने काय केलं असेल, आपण असं लक्षात घेऊ की पाण्याबाहेरसुद्धा येऊन थोडंसं जगायला सुरुवात केली आणि तो जगायला लागला. म्हणजे आधी फक्त तो पाण्यात राहणारा होता, नंतर तो पाण्यात आणि जमिनीवर राहू लागला. त्याच्यानंतर जमिनीवर राहता राहता त्याने जमिनीशी असं काही अनुकूलन करून घेतलं की तो कंटिन्युअसली जमिनीवर राहणार लागलं. त्याला आपण टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणू शकतो. अशा प्रकारे काय झालं असेल तर इव्हॉल्युशन झालं असेल. जसं की इथं आपल्याला एक डायग्राम दिसते जी की कसली आहे, निवडुंग किंवा आपण त्याला साबर म्हणत असतो, त्याची ही डायग्राम आपल्याला दिसते. आता ह्या डायग्रामचं वैशिष्ट्य काय किंवा त्यांनी कसे अनुकूलता केली आपण जर बघितलं तर ह्या वाळवंटी प्रदेशातल्या काय दिसत आहे आपल्याला, वनस्पती दिसत आहे, तसेच सापसुद्धा दिसतोय, तसं इकडं विंचूसुद्धा आपल्याला दिसतोय. आता तुम्ही बघणार ना तर यांना असे जसं की आपले काही जे काही पाण्याच्या जो काही भाग असतो तिथं जे झाडे असतात त्या प्रकारची पाने यांना येत नाही. तर यांना जे पाणी येताना ते तुम्ही बघणार तर खूप मोठ्या प्रमाणात असे झाड आणि त्याच्यासारखा जेलीसारखा पदार्थ असतो. म्हणजे पाण्याचं स्टोरेज त्यांनी कसं केलेलं असतं तर जेलीमध्ये, आणि त्यांना काटेसुद्धा असतात. आता हे काटे जे आहे तर त्या पानाचं तुम्हाला काय दिसणार आहे, मॉडिफिकेशन दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला पानांपासून आपल्याला माहिती आहे की बाष्पीभवन होत असतं. मग बाष्पीभवनाचा वेग कमी असावा किंवा कमीत कमी बाष्पीभवन व्हावं जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त पाणी मिळेल, याला काय म्हणतात, ॲडॅप्टेशन म्हणत असतात. अशा प्रकारचं ॲडॅप्टेशन कुठे आलेलं आहे आपल्याला जे काही प्राणी असणारे किंवा वनस्पती जी सजीव असणारे
त्यांच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. आता बघा इथं एक चार्ट दिलेला आहे, आपण तो कमेंट बॉक्समध्ये मला फुलफिल करायचं आहे. बघा मी एक समजावून सांगतो तुम्हाला. कमळचं ठिकाण कुठं असतं? पाण्यात असतो तो. मुळाचा प्रकार जर बघणार तंतुमय मुळे म्हणजे खूप बारीकशी मुळं तुम्हाला दिसणार आहेत, जसे की वड, पिंपळ यासारखे मुळं तुम्हाला दिसणार नाही, तर खूप बारीकसारखे, जसं कांद्याची आपण किंवा जसं मक्याची, बाजराची जशी काही मुळं दिसतात तंतुमय, त्या प्रकारची आपल्याला मुळं दिसणार आहे. त्याच्यानंतर पानांची विशेषता बघा, खूप मोठ्या प्रमाणात असं गोलाकार असं पान असणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पसरट, मोठी आणि मेनभर थर मेनचट थर असणार आहे, म्हणजे तिथं पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात पाणी. कारण तुम्ही बघणार कमळाचं जे की आपण म्हणतो बघा, कमळ उमलते ते चिखलातच उमलतं. आता चिखल म्हणजे पाणी असणार आहे. आणि खोडाची विशेषता कसं असणार आहे, तर जाडसर कंद. आता निवडुंग कुठं असतं? त्याला साबर म्हणत असतो आपण, ते कुठं लक्षात द्यायचं आहे की तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर मुळाचा प्रकार त्याचं सांगा मला, पाण्याची विशेषता कशी आणि खोड्याची विशेषता, तसं वडाबद्दल सुद्धा आपण सांगायचं. तर चला आपण प्रत्येक जे काही सिस्टीम आहे त्याच्याबद्दलचे ॲडॅप्टेशन कोणकोणते आपण ते बघून घेऊ. पहिलं जे काही आहे तर ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, म्हणजे जलीय वनस्पतींमध्ये कोणतं ॲडॅप्टेशन आलं आहे ते जर आपण बघायला गेलो तर बघा आपल्याला हे जलात म्हणजे जे काही तुमचं राहणारे पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत. आता ॲक्वॅटिक म्हणजे काय? जलीय वनस्पती ज्या पाण्यात असतात. आता जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट जुळलेली असतात, जसे की इथं आपल्याला दिसतंय की यांची मुळं जमिनीपर्यंत गेलेली. परंतु काही असे तुम्हाला हे दिसतील, वनस्पती दिसतील की त्यांचे मुळं कुठे? वरच्यावरती. अलग लक्षात. म्हणजे बघा त्या वनस्पतीला जगण्यासाठी काय केलं आहे, त्या वनस्पतीने वेगवेगळ्या प्रकारचं ॲडॅप्टेशन आपल्याला केलेलं दिसतंय. ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची. यांचे पानं बघणार तर मोठे आहेत, काही वनस्पतींचे पाने अरुंद रिबिनसारखी पातळ असतात. यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. म्हणजे तुम्ही जर बघणार पाणी जोरात आलं तरी त्यांच्या पानांना कोणतेही हानी पोचत नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि त्यांचे पाने पसरट असतात, तर ते कशासाठी असतात? पाण्यावर तरंगण्यासाठी असतात. इथं बघा आपल्याला खूप छान दिलेलं असतं, आपण हे जरा डोके चालवा कधी वापरत नाही, पण आपण इथं बघू, अळू कमळाच्या पानांच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघळून जाते. म्हणजे तुम्ही जर बघणार नाही ह्या पानावर जर पाणी टाकलं तुम्ही तर तुम्हाला तिथं पाणी सापडणार नाही, ते पाणी लगेच असं खाली जाईल, म्हणजे तिथं थांबणार नाही, पाणी वाहून जाईल. एकंदरीत आपण असा विचार करू शकता. तर त्याचा आन्सर काय असणार आहे, का असं होत असेल, तर ते डोकं चालवायचं आहे. दुसरं बघा, या वनस्पतींची पाण्यामुळे सडून का जात नाहीत. आता आपण जर बघणार आपले निंबाचा पाला असो, वडाचा पाला असो किंवा कोणत्याही वनस्पतीचा पाला असो, तो जर पाण्यात पडला तर तुम्ही बघणार की थोड्या दिवसानंतर तो काय होऊन जातो? सडून जातो. परंतु वनस्पती ज्या काही पाण्यात असतात त्यांचे जे काही पानं असणार आहे ते सडून का जात नाही, हे सुद्धा आपण काय करायचं आहे, याच्या मागचं रिझन शोधून आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या वनस्पतींची किंवा तुम्ही तुमच्यासाठी शोधायचं आहे, तुम्ही जरी कमेंटमध्ये आन्सर नाही केलं तरी चालणार आहे, पण तुमच्या नॉलेजसाठी किंवा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी तुम्ही करायचं आहे. आता या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात? आता याचं खूप साध्या आणि सोप्या भाषेत जर उत्तर द्यायला गेलं, आता मुळं कशासाठी असतं? आपल्याला माहिती आहे की मुळांद्वारे काय केलं जातं? पाणी शोषलं जातं. आता मला सांगा, इथं जर पाणी अवेलेबल आहे तर त्यांना लांब मुळं किंवा मोठे मुळं तयार करायची गरज आहे का? तर बिलकुल नाही, कारण त्यांना पाण्याचा जो सोर्स आहे तो जवळच अवेलेबल आहे. त्याच्यामुळे त्यांची काय मुळं लहान असतात आणि तंतुमय असतात, ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर पुढच्या वनस्पती आपल्याला बघायच्या आहेत वाळवंटी प्रदेशातल्या. आता वाळवंटी प्रदेशातल्या आपण बघितली होती, ही निवडुंग आहे, बरोबर. आता ह्या निवडुंगाचं जर बघणार ना तुम्ही, तर आपल्याला असं लक्षात येतं की याचे पानं खूप अशा प्रकारची पानं असतात. आपण यांना पानं नाही म्हणत, हे खोडाचाच प्रकार असतो. पाने त्यांचे काटे असतात. तुम्ही म्हणणार हे असं कसं? ज्यावेळेस आपण पुढे स्टडी करत जाऊ तर आपल्याला ॲडॅप्टेशन किंवा मॉर्फोलॉजी इन प्लांट्स हा एक टॉपिक असणार आहे आपला. तिथं आपल्याला असं दिसणार आहे की ॲडॅप्टेशन त्यांनी काय केलं आहे काट्यांमध्ये. आता काट्यांचं तुम्ही जर बघणार कमीत कमी ट्रान्सपिरेशन होणार आहे. कमीत कमी ट्रान्सपिरेशन कशासाठी? तर पाण्याचं. जर वाळवंटामध्ये बघणार तर तुम्ही खूप कमी प्रमाणात तुम्हाला काय आढळणार आहे? पाणी आढळणार आहे. आणि त्या पाणी कमी आढळल्यामुळे तुम्हाला काय जास्तीत जास्त पाण्याचं स्टोरेज करावं लागणार आहे. मग पाण्याचं स्टोरेज कसं होऊ शकतं? तर कमीत कमी ट्रान्सपिरेशन तुम्ही करायचं आहे, ज्याला आपण बाष्पीभवन होतं त्यानुसार आपलं काय राहणार आहे, तर कमीत कमी पाण्याचा लॉस होणार आहे आणि पाणी त्या वनस्पतीसाठी मुबलक प्रमाणात अवेलेबल राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलो तर याची जे काही हे राहणार आहे आपल्याला, हे जो भाग दिसतो याच्यात मांसल पदार्थ म्हणजे असं जेली टाईप पदार्थ आपल्याला दिसणार आहे. तिथं अन्न आणि पाणी साठवून ठेवलं जातं. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आपल्याला हे लक्षात पाहिजे की ॲक्वॅटिक जे काही प्लांट्स होते त्याच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन होतं. त्याच्यानंतर वाळवंटी प्रदेशातलं. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे हिमालयीन किंवा हिमप्रदेशातील वनस्पतींचं ॲडॅप्टेशन काय. आता आपण जर बघू हिमप्रदेशात तर आपल्याला काहीशा अशा
इकडे बघायचं होतं आपल्याला, अशा सूचीपर्णी वनं आपण त्याला म्हणत असतो. आता आपण जर बघायला गेलो ना तर त्यांचं असं टोकदार सूचीपर्णी म्हणजे असं टोक जर काढायला गेलो तुम्हाला मी असं टोकासारख्या वनस्पती तिथं आढळतात. आता याच्यामध्ये देवदार, पाईन, सूची आणि अशा वेगवेगळ्या काय असतो वनस्पतींचा जे काही असतो तर तो समावेश होत असतो. या प्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी बर्फवृष्टी होत असते, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तसेच आता बर्फवृष्टी होते तर तो काय राहणार आहे, थंड प्रदेश राहणार आहे. मग असा आकार जो राहणार आहे तो कशामुळे राहणार आहे, हिमवृष्टी. जर सपोज इथं बर्फ पडला तर तो खाली गेला पाहिजे, असं खाली गेला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सूचीपर्ण वनं इथं दिसतात. हे एक ॲडॅप्टेशन कुठे दिसतं आपल्याला, हिम प्रदेशातील वनस्पतीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे जंगल प्रदेशातील वनस्पतींचं ॲडॅप्टेशन. या प्रदेशात जर बघायला गेलो तर वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकारचे आपल्याला काय आढळतात तर वनस्पती आढळतात. यामध्ये जर बघायला गेलो तर प्रत्येक वनस्पतीला काय वाटतं आपल्याला सूर्यप्रकाश भेटावला पाहिजे, त्याच्यामुळे त्या वनस्पती ज्या राहणार आहे त्या उंच उंच अशा वाढत असतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बघणार हा बघा इथं एक वेल दिसत असेल, या वेलीला सुद्धा वाटतं की मला काय भेटला पाहिजे, सूर्यप्रकाश. त्याच्यामुळे ती वेल काय करते, कोणाचा तरी आधार घेऊन उंच वाढण्याचा प्रयत्न करत असते. आता पुढचे आपल्याला बघायचे गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील ॲडॅप्टेशन. आता गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी, झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळे काय असते, जमिनीची धूप थांबवते. तुम्ही जर बघायला गेलं गवताळ प्रदेशात काय असणार आहे, गवत असणार आहे. आता ते छोटे झाडं असतात आणि गवत असतं. आता यांचे मुळं जर बघणार तर तुम्हाला तंतुमय म्हणजे काय रे, असे बारीक बारीक आलं का लक्षात, असे बारीक बारीक काय असणार आहे तुम्हाला, असं जर एखादं काहीतरी झाड आहे सपोज तर त्या झाडाला काय दिसणार आहे तुम्हाला, असं बारीक बारीक मुळं दिसणार आहे, त्याला तंतुमय मुळं म्हणणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तिथं तुम्हाला बघा सशासारखे प्राणी आढळतात. तसेच हे जे काही असणार आहेत गवताळ प्रदेश हे डोंगर उतारावर, पठारी प्रदेश त्याच्या मैदानी प्रदेशात आढळत असतात. आता बघा निरीक्षण करा आणि चर्चा करायला लावली आपल्याला. बटाटा, भुईमुग, सुरण, जलपर्णी, कोरपड, बाबूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षवेल हे सर्व काय दिलेलं आहे आपल्याला, वनस्पती दिलेले आहेत. आता याच्यात काय काय करायचं आपण, यांचं मुळं बघायचे, यांचे खोड बघायचे, ठीक आहे, आणि पानंसुद्धा बघायचे, यांचे कशा कशा प्रकारचे असते यांचं निरीक्षण करणं म्हणजे आपल्याला ते बघायचं. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे अन्नग्रहणासाठी वनस्पतींनी काय ॲडॅप्टेशन केलेलं असतं ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता इथं अमरवेल दिला आहे किंवा व्हिनस ट्रायफ्लॅप दिलेला आहे. बघा रीडिंग करण्यापेक्षा मी अमरवेलचं सांगतो. अमरवेल तुम्ही जर बघणार ना तर अमरवेल आता तुम्ही बघणार आपल्याला असं माहिती आहे की वनस्पती ह्या काय असतात, स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न काय करतात त्या स्वतः तयार करत असतात. परंतु ह्या अमरवेल, हा जो काही अमरवेल असतो हा तुम्ही बघणार ना तुम्हाला झाडांवर दिसतो, तर हा अमरवेल काही स्वयंपोषी नसतो. हा अमरवेल काय असतो तर दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतो. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो इकडं व्हिनस ट्रायफ्लॅप आहे बघा. आता व्हिनस ट्रायफ्लॅप काय करते मित्रांनो, हे जे दिसतंय तुम्हाला काटेरी भाग, तर याच्यात काय करतो एखादे कीडक किंवा ड्रॉसेरा पण एक वनस्पती असते, इथं कीटक येत असतात. आता कीटक कशासाठी येणार तुम्हाला माहिती आहे की मधाच्या शोधासाठी ते कीटक येत असतात किंवा त्यांना जे काही फूल असणार आहे त्याच्यातून. आणि ज्यावेळेस किंवा इथं एक चिकट पदार्थ असतो, ज्यावेळेस एखादा कीटक इथं आला तर त्या कीटकाला ही जी काही आपल्याला काटेरी भाग दिसतो हा क्लोज होतो, म्हणजे हा बंद होऊन जातो आणि तो कीटक काय केला जातो तिथं सापडवला जातो. आता हे असं का करत असेल, कारण ह्या ज्या वनस्पती आहे व्हिनस ट्रायफ्लॅप, ड्रॉसेरा, ह्या वनस्पती कमी नायट्रोजनयुक्त भागात वाढ करत असतात. मग त्यांना नायट्रोजनची कमतरता पडत असते. मग ते काय करतात, हे असे कीटक जे असणार आहेत त्या कीटकांना काय करणार आहेत इथं म्हणता येईल आपल्याला की त्या ट्रॅपमध्ये त्या काय करणार आहे, फसवणार आहे आणि त्या कीटकांचं पचन करून त्या काय करणार आहे आपलं जे काही राहणार आहे आपलं उदरनिर्वाह किंवा आपलं अन्न ते काय करणार आहे त्या माध्यमातून घेणार आहे. ह्या गोष्टी अमरवेल आणि व्हिनस ट्रायफ्लॅप आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एवढी सगळे जे काही आपण ॲडॅप्टेशन बघितले वनस्पतींबाबत बघत होतो. आता पुढचा टॉपिक आपल्याला काय बघायचं आहे, ॲडॅप्टेशन इन प्लांट ॲनिमल्स. आपण वनस्पतींबद्दल बघितलं, आता आपल्याला काय बघायचं आहे, प्राण्यांबद्दल बघायचं. पहिला प्राणी आपल्याला दिलेला दिसतो मासा. आता माशात जर बघणार तर तुम्ही पर, खवले आणि कल्ले अशा प्रकारचं आपल्याला काय दिसतंय तर वेगवेगळे अंग दिसत आहे. आता तुम्ही जर बघणार जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत त्यांची त्वचा, शरीराचा आकार हा वेगळा असणार आहे माशापेक्षा, बरोबर आहे. तुम्हाला कुठे खवले दिसणार नाही किंवा असे पर दिसणार नाही, कल्ले दिसणार नाही. आता हे कशासाठी रे, हे कल्ले जे आहेत किंवा पर जे आहे हे त्यांना काय स्विमिंग करण्यासाठी किंवा त्यांचा जो हा बॉडी असा स्ट्रीमलाईन बॉडी शेप दिसतोय तुम्हाला हा कशासाठी आहे, त्यांना सहजरित्या काय करता आलं पाहिजे, पोहता आलं पाहिजे, याच्याकरता जास्त रेजिस्ट नाही झालं पाहिजे त्याच्याकरता हे आहे. ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला काय दिलेले, बेडूक, बदक यांचे जर पाय बघणार तुम्ही तर आपल्याला ह्या पायांमध्ये इथं काय दिसतात, पडदे दिसतात. आता हे पडदे कशासाठी रे, सपोज मी हा एक बदकाचा पाय ड्रॉ करतो त्याच्यात असे पडदे दिसतात आपल्याला, असे पडदे. आता हे कशासाठी, हे सुद्धा पुन्हा पोहण्यासाठी.
जेणेकरून बदक किंवा पाणकोंबडी असतील हे काय करतील, त्या पायाच्या साहाय्याने जोरात काय करू शकतील, तर आपलं स्विमिंग करू शकतील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि हे जे काही असणार हे उभयचर प्राण्यांमध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जंगल व गवताळ प्रदेशात आपल्याला वेगवेगळे प्राणी दिसतात. मग सिंह, काळवीट आपल्याला दिसतं. आता जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंहांसारखे हे काय मांसाहारी म्हणजे मांस खाणारे प्राणी आहेत. तर यांचं जर आपण बघणार नख्या किंवा दातं जे असणारे खूप अंकुचीदार असतात, जेणेकरून ते काय करतील, शिकार करू शकतील. हे गोष्ट लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवली पाहिजे आपण. त्याच्यानंतर इथं बघा वाघाच्या पायांना तळव्यांना गादी असते. कामुळे, तर ते ज्यावेळेस भक्षक करायला जातं, म्हणजे सपोज हा सिंह किंवा वाघ असेल, हा सिंह या हरणाला पकडायला किंवा काळविटाला पकडायला जातोय, तर जेणेकरून याला काय सासूल लागला नाही पाहिजे त्याचं, किंवा याला समजलं नाही पाहिजे माझ्या मागे कोणीतरी येतं, त्याच्याकरता आपल्याला ते तसं दिसतं. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर आता जर बघणार शाकाहारी प्राण्यांच्या डोळ्यांचे स्थान कपाळीच्या खाली व बाजूस असते. हे इथं आपल्याला जे दिसतंय ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. का, तर पूर्ण परिसरात त्यांना काय दिसलं पाहिजे, मोकळा दिसला पाहिजे, जेणेकरून ते शत्रूपासून त्यांचा बचाव करू शकतील. असं ॲडॅप्टेशन आपल्याला इथं दिसतं. आता आपल्याला ॲडॅप्टेशन आहे डेझर्ट प्लांट. आपण इथं उंट दिसतोय, आपल्याला इकडं उंदीर दिसतोय. आता उंट जर बघणार तर त्याची हाईट बघा तुम्ही खूप उंच असते. आता ह्या असं का असणार आहे, आपल्याला माहिती आहे वाळवंटातली जमीन खूप तापलेली असते. तर तापलेली जी जमीन असणार आहे तर तिच्यापासून यांचं संरक्षण झालं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांची उंच असते. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आपण बघणार तर त्यांचा हे असा मोठा भाग असतो, जेणेकरून ते पाणी स्टोरेज करू शकता. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. इथं अजून वेगवेगळे प्राणी आपल्याला दिलेले दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला हिम प्रदेशातील प्राणी बघायचे. हिम प्रदेशातील प्राण्यांवर जनरली खूप सारं काय असणार आहे, जे काही स्केलेटन केसांच्या मार्फत त्यांच्यावर राहणारे. आता हे कशासाठी राहणार आहे, जेणेकरून थंडीच्या जो काही असणार आहे थंडीचा प्रदेश, तिथं त्यांचं काय थंडीपासून प्रोटेक्शन झालं पाहिजे. खूप थंड वातावरण असतं, त्याच्यामुळे दाट केस आपल्याला दिसतात. ही गोष्ट आपण इथं लक्षात ठेवायची. आता पुढे आपल्याला जे काही आपले पक्षी आहेत किंवा एरियल ॲनिमल्स आहेत त्यांच्यामधलं ॲडॅप्टेशन बघायचं आहे आपल्याला. मग बघा त्यांचं शरीर जे असतं ते निमुळतं असतं, जेणेकरून त्यांना काय करता येईल, असं जोरात उडता येईल, जोरात फ्लाय करता येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांचे जे हाडं राहतात ते पोकळ असतात, शरीर हलकं असतं, हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला असल्या पाहिजे. त्याच्यानंतर नखयुक्त पाय असतात, जेणेकरून ते शिकारीला पॅक करू शकतात किंवा झाडांवर बसण्यासाठी त्यांना मदत असतं. त्याच्यानंतर पुढचे प्राणी आपल्याला बघायचे, सरपटणारे प्राणी. त्यांच्यामध्ये कोणकोणते ॲडॅप्टेशन आलेले, इथं बघा साप, गांडूळ कसे सरपटतात याचे दुरून निरीक्षण करा. सरपटताना कोणत्या अवयवांचा वापर करता, त्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का, या बदलांची नोंद करा. मग आता आपण बघू की काही बदल झालेले आहेत का. आपण इथं जर बघणार तुम्ही साप, त्याच्यानंतर इकडं कासव, इकडं काय दिसतं तुम्हाला, पाल दिसते. ठीक आहे. तर यांचं जर बघणार तुम्ही, पंजे नखयुक्त खूप पातळ असतात, सापाची त्वचा खवलेयुक्त असते. हे काय झालं, त्यांचं ॲडॅप्टेशन झालं. हे पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता इकडं आपल्याला अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले बदल. आता अन्नग्रहण बघा, इथं जो पक्षी दिलेला आपल्याला, हा पक्षाची चोच खूप मोठी आहे, जेणेकरून काय करू शकतो, ते शिकारीला लवकर ग्रॅब करू शकतो. तसंच चोचेचा उपयोग ते काय करू शकतो, घरटा बनवण्यासाठी करू शकतो. हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे. हा आपल्याला साप दिसतोय, साप बेडकावर अटॅक करून त्याला करतोय. मग हे काय आहे, त्यांचं अन्न ग्रहण करण्यासाठी हे ॲडॅप्टेशन आपल्याला झालेले दिसणार ना, दिसत आहे. आता बघा परत आपल्याला एक निरीक्षण द्यायचं आहे. हा चार्टसुद्धा आपण पुन्हा भरायचा आहे आपल्या बुकमध्ये. तीक्ष्ण सुळे कशासाठी असतात, कोणाला असतात, तर सिंह, वाघला, आणि कशासाठी, मांस फोडून खाण्यासाठी. आता टोकदार व लांब चोच कोणाकडे असते हे आपल्याला इथं दिसतंय, आणि त्याचा उपयोग कशासाठी, तर मी ऑलरेडी सांगितलं आहे, तो इथं करायचा आहे. आखूड चोच कशासाठी असते ते पण बघायचं आहे. आता बघा इथं आखूड चोच आहे आणि इथं काय लांबट चोच आहे, हे पण आपल्या लक्षात असलं पाहिजे. टोकदार आणि लांब चोच आणि आखूड. त्याच्यानंतर लांब चिकट जीभ आपल्याला दिसली पाहिजे. त्याच्यानंतर लांब मान आपल्याला माहिती पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं फिलअप करायच्या. आता ॲडॅप्टेशन फॉर इन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज, म्हणजे पर्यावरणात जगताना आपल्याला काय बघावं लागतं किंवा काय ॲडॅप्टेशन करावे लागतं, हे आपल्याला इथं बघायला येतं. विविध रंगांचे सरडे, नाकतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत. वनस्पतींवर, गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडांवर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळतो. असं का असेल, जेणेकरून एखादं नाकतोडं असेल, सरडं असेल, याला एखाद्या जो काही त्याला भक्षक आहे त्या भक्षकाने त्याच्यावर अटॅक केला नाही पाहिजे म्हणून, किंवा ते ओळखले गेले नाही पाहिजे आम्ही इथं लपलोय, त्याच्यामुळे काय असतो, वनस्पतींसारखा किंवा गवतासारखा रंग त्याला असतो. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याचं कारणसुद्धा आपण इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे होऊन गेले. आता बघा चार्ल्स डार्विन हा एक जो काही शास्त्रज्ञ, याच्याबद्दल आपल्याला खूप मोठा स्टडी करायचा असतो ज्यावेळेस आपण 11th-12thला जातो. त्याच्यामुळे आपल्याला डार्विन थेअरी ऑफ इव्हॉल्युशन किंवा डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धांत माहिती असेल. आता डार्विन काय सांगायचे बघा, आपण पूर्ण रीड करून घेऊन त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करतो. चार्ल्स डार्विन या जीवशास्त्रज्ञाने अनेक प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून असे सुचवले की जे सजीव त्या वेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते
तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त होते. यालाच सक्षम तोच टिकेल हा सिद्धांत म्हटला जातो. बघा आता तुम्ही जर बघणार सर्वायवल ऑफ द फिटेस्ट असा एक ज्याला इंग्लिशमध्ये वापरतो, सक्षम असेल तोच टिकेल. म्हणजे कसं रे, बघा एखादं खूप मोठं झाड आहे असं लक्षात घेऊ आपण, ठीक आहे. असं एक झाड आहे एकंदरीत आपण असं लक्षात घेऊ. पुन्हा ड्रॉ करतो मी. बघा एखादं झाड आपण असं ड्रॉ केलं आणि त्या झाडाखाली जर छोटे छोटे काय रोपटे उगले, सपोज त्याच्या बिया पडल्या होत्या, जर्मिनेट झाल्या आणि छोटे छोटे झाडं उगले. आता तुम्ही जर बघणार ना तर तुम्हाला सर्वच्या सर्व झाड जगतील का? तसं होत नाही. आता बघा यांच्यामध्ये जो कॉम्पीट करेल, जो यांना हरवून पुढे जाईल ना, तोच काय करेल, टिकेल. असंच एकंदरीत डार्विन सांगायचं. जसं की तुम्ही जर बघणार एखादा प्राणी जर पिलांना जन्म दिला, 5-6 पिल्लांना, त्याच्यात तुम्ही जर बघणार ना प्राण्यांमध्ये जो सक्षम असेल, जो इतरांना हरवून पुढे जाईल ना, तोच एकंदरीत काय करत असतो, प्राणी सर्वाईव्ह होत असते. याला सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा पहिला सिद्धांत म्हटला जातो. आता बघा एखादा सजीवच आलं, एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनतेच. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणतात. म्हणजे एखादा सजीव टिकला आणि तो पुढे गेला, आता त्याला फायदेशीर ठरणारे जे काही वैशिष्ट्य होते ते आले आणि तो टिकला, त्याच्यानंतर त्याची पुढची पिढी काय होणार, तयार होणार आहे. याला नैसर्गिक निवडीचा नॅचरल सिलेक्शन आपण म्हणत असतो. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आता बघा आपला जो काही MPSC किंवा UPSC आयोग आहे आपल्याला इथून प्रश्न विचारत असतात. खूप लोक म्हणतात की स्टेट बोर्डचा अभ्यास कसा करायचा, तर स्टेट बोर्डचा जो काही स्टडी आहे तो आपण इथून करायचा आहे. आणि आता आपल्याला याच्यावर बद्दल खूप सारे आयोगाने प्रश्न पण विचारलेले, मी इथं प्रश्न ॲड करत नाही कारण आपला तो उद्देश नाही आहे, आपण नंतर कधीतरी करू. आता बघा जे काही सजीवांचं वर्गीकरण आहे ना मित्रांनो, ते कशा प्रकारे केलेलं जातं, हेरार्की ऑफ क्लासिफिकेशन आपण म्हणत असतो. सर्वात वरती जर काय येते, किंगडम येते, त्याच्यानंतर फायलम येते, त्याच्यानंतर क्लास येतो, त्याच्यानंतर ऑर्डर येते, त्याच्यानंतर फॅमिली येते, त्याच्यानंतर जीनस येतो आणि स्पेसिस येतो. आता आपण जसं जसं वरून खाली जाणार तसं तसं आपल्याला युनिकनेस एखाद्या याच्यात सापडणार आहे. जसं की बघा आपण आंबा घेतला, आता आंबा कुठे येतो रे, प्लांटमध्ये येतो. मग प्लांटमध्ये तर खूप सारे प्लांट होते, परंतु आंबा कोणत्या संघात येतो, अँटोफेलिया. म्हणजे अँटोफिलियात आता कमी येतील, म्हणजे अँटोफिलियात थोडे लिमिटेड येतील. त्याच्यानंतर डायकॉटिलिडन आहे का, आता अँटोफिलियात परत 2 पार्ट पडले असते, एक मोनोकॉटिलिडन एक डायकॉटिलिडन. मग आंबा काय, डायकॉटिलिडन. आता डायकॉटिलिडनमध्ये आपल्याला परत त्याची ऑर्डर जी आहे तिच्यात आपल्याला सापडतं, त्याच्यानंतर त्याची फॅमिली आपल्याला वेगळी दिसते. म्हणजे आपल्याला असं दिसतंय, म्हणजे बघा आपण असं धरू की इथं काय घेतलं आपण, इथं इंडिया घेतला सपोज, बरोबर. इथं काय घेतलं आपण, इंडिया सर्वात वरती, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आपण काय करू, इंडियात आपण बघू की वेस्टर्न म्हणजे पश्चिम भारतात राहतो का आपण, महाराष्ट्राचा जर विचार करायला हो तर काय वेस्टर्न इंडियात राहतो. मग वेस्टर्न इंडियात कुठे राहतो रे, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, बरोबर आहे का, महाराष्ट्र. मग महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात राहतं, आपल्याला माहिती आहे की आपल्या 6 प्रशासकीय, कोकण झालं, नाशिक विभाग झाला, पुणे विभाग झाला, त्याच्यानंतर अमरावती झाला, नागपूर झाला, आणि इकडं जे काही आपले विभाग मराठवाडा झाला, असे वेगवेगळे विभाग सापडतात. मग आपण काय घेणार, एक कोणता तरी पुणे विभाग घेतला आणि त्याच्यात कोणता जिल्हा आहे, मग त्याच्यात जिल्ह्यात आपण एखादा सपोज सांगली जिल्हा घेतला, सांगली जिल्ह्यानंतर आपण परत एखादा तालुका घेणार, मग त्या तालुक्यात कोणतं गाव आहे. म्हणजे आपल्याला काय दिसते, आपली आयडेंटिटी जर बघायला गेलो तर आपल्याला युनिकनेस दिसतो. ह्याच प्रकारे आपण काय करायचं तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशनसुद्धा करायचं आहे. आता मग याच्यासाठी एक पद्धत दिलेली आहे, द्विनाम पद्धती, जी कार्ल लिनियसने दिली होती. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला खूप वेळेस आयोगाने प्रश्न विचारला की द्विनाम पद्धती कोणी दिली, तर ते कार्ल लिनियसने आपल्याला द्विनाम पद्धती दिली. हे पण आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण जर बघणार तर ही जी काही असणार हे कशाच्या आधारावर दिलं गेलं, बघा आपल्याला प्रश्न इथून येत असतं. तर हे बघा त्याच्यात रंग, उंची, शेपटीची लांबी, त्याच्यानंतर प्रजनन, वंशद्वारे, उदाहरणार्थ जगभरातील सर्व मांजरे एकाच प्रजातीत मोडतात. तसेच प्राण्यात कोंबडी, गाय, कुत्रा आणि वनस्पतीमध्ये आंबा, मका, गहू हे सुद्धा काय दिसतं आपल्याला, एका याच्यात दिसतं, एका जातीमध्ये दिसतं. म्हणून आपल्याला ही जी काही पद्धत राहणारी ही वापरली गेलेली आहे. आता बघा थोडंसं मी इथं सांगायचं विसरलो, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. जसं की बघा आपलं नाव ओळखण्यासाठी काय, पूर्ण नाव सांगू, आडनाव सांगू, गाव सांगू, तालुका सांगू, जिल्हा सांगू, तसं इथं पण केलं गेलेले 2. मग पहिली संज्ञा प्रजाती दर्शवते, हे एक लक्षात ठेवायचे. तर दुसरी काय दर्शवते, आपली जाती दिसवते. पहिली संज्ञा जीनस आणि दुसरा स्पेसिस, हे लक्षात ठेवायचं आहे.
त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आले. म्हणजे बघा आता याच्या मागचा उद्देश काय होता, रे तुम्ही कुठेही गेले, म्हणजे आंब्याला तुम्ही अमेरिकेत पण घेऊन गेले किंवा इंग्लंडमध्ये पण घेऊन गेले, तर त्याचं नाव काय राहणार आहे, मॅझिफेरा इंडिका. कुठंच नाव त्याचं बदलणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर तो ह्या स्पेसीसचा असेल मॅझिफेरा इंडिका, कोणाचं, आंब्याचं नाव राहणार आहे. जसं माणसाचं नाव तुम्ही कुठेही गेले की तुमचं नाव सांगणार नाही, तर तुम्ही रोशने किंवा सचिने असं काहीतरी नाव सांगणार, पण तू होमस सॅपियन हे नाव काय सांगायचं, तुमचं जे काही सायंटिफिक नाव आहे ते सांगायचं. आता बघा काही प्राण्यांचे आपल्याला सायंटिफिक नाव दिले, कुत्र्याचं कॅनिस फॅल्मिरिस, त्याच्यानंतर गायचं बॉस टॉरस, त्याच्यानंतर जास्वंत हिबिस्कस रोझासायनेसिस, ज्वारीचं सॉर्गम वल्गर. आता तुम्ही जर बघणार तर आपल्याला आयोगाने गाईचं आणि ज्वारीचं हे दोघं नाव विचारलेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर एक फॅक्ट लक्षात ठेवायची की 29 जुलै हा दिवस म्हणून आपण काय करत असतो, तर जागतिक बेडूक दिवस म्हणून आपण त्याला सेलिब्रेट करत असतो. थोडेसे आपल्याला एक्झरसाइज दिलेली आहे, इथंच तुम्ही सॉल्व करू शकता. थोडं आपण म्हणजे की कमळ झालं, कोरपड झालं, अमरवेल झालं, जे आपल्याला बघायचे. त्याच्यानंतर इकडं खोटं कोण बोलतं हा एक वेगळा पर्याय आहे, तर आपल्याला असे सगळे इथं बघायचे. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पुढचा चॅप्टर बघणार आहोत, वनस्पती रचना आणि कार्य. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा. काही डाऊट्स असतील तर मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. धन्यवाद. पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.